अहो आपण संस्कार संस्कार म्हणतो म्हणजे नक्की काय हो. एक माझा कॉन्व्हेंट मधला मित्र होता, मला म्हणाला, पेंढारकर तुम्ही संस्कार संस्कार म्हणून नेहमी त्याच्या गप्पा मारत असता, ज्याला आम्ही इंग्लिश मध्ये कल्चर म्हणतो. हाऊ विल यू डिफाईन दिस कल्चर? मला तुम्ही 2 ओळीमध्ये संस्काराची व्याख्या द्याल का? तर बघा, आपल्याकडच्या प्रत्येकाला, तुमच्या प्रत्येक माणसाला संस्कार म्हणजे काय माहिती आहे. निदान आपण गृहीत धरतो संस्कार आम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला 2 ओळीमध्ये त्या संस्काराची व्याख्या सांगा काय ते. कुणाला संस्कारित म्हणायचं? माझ्या समोर असलेली व्यक्ती ही सुसंस्कृत आहे का नाही हे कसं ठरवायचं? असं त्यांनी ऑफहँड मला प्रश्न विचारला. मी तर क्षणभर गोंधळलो, कारण बघा ना, आपल्याला प्रत्येकाला संस्कार म्हणजे काय माहिती आहे, पण त्याची डेफिनेशन कशी देऊ? विचार केला आणि म्हटलं, अरे सद्ग्रस्ता, तू संस्काराची जी मला व्याख्या बोलतेस ना, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये कल्चर म्हणता, ते त्या अक्षरामध्ये त्याचा अर्थ दिलाय रे. मित्रच होता. म्हटलं, काय तुझ्या कल्चरचं स्पेलिंग? CULTURE. C स्टँड्स फॉर कॅरेक्टर, ज्याला आपण चारित्र्य म्हणतो. U स्टँड्स फॉर अपराइटनेस, ज्याला आपण सचोटी म्हणतो. L स्टँड्स फॉर लव्ह, लव्ह फॉर द सोसायटी अँड लव्ह फॉर अवर सेल्स ऑल्सो. नंतर T स्टँड्स फॉर टॉलरन्स, ज्याला आपण सहिष्णुता म्हणतो. U स्टँड्स फॉर युनिटी, ज्याला आपण ऐक्याची भावना म्हणतो. R इट स्टँड्स फॉर रिस्पेक्ट, ज्याला आपण आदर भाव म्हणतो. आणि हे जर 6 गुण जर माणसाकडे असतील तर फायनली E स्टँड्स फॉर एज्युकेशन. ह्या 6 बरोबर जर तुमच्याकडे जर एज्युकेशन असेल, ते मेरुमणीसारखं तुमच्याकडे शोभून दिसेल. पण या 6 गोष्टी व्यतिरिक्त जर आपल्याकडे जर नुसतं एज्युकेशन असेल तर माझ्या दृष्टीने तो असंस्कृत शिक्षित माणूस एवढीच त्याची गणना होईल.